पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये हस्तक्षेप होतो, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्या देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. दादा याच्यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराडला जे आहे यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा 8 खासदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे 8 खासदार तुमच्याकडे येणार अशी चर्चा सुरू झाली, काही संपर्क झालाय का? प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली. माझा त्याच्याशी व्यतिरिक्त कुणाला तरी पाटील हे योग्य नाही. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. दादा सुनील तटकरे प्रस्ताव दिलाय. एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं, मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. म्हटलं की तुम्ही ना ज्यांची विश्वासार्हता आहे ना अशांची नावं घेत चला. आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलंय आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना आज